नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी हर्बल्स उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत तन्वी संचालक डॉक्टर पुष्कराज धामणकर. नमस्कार पुष्कराज सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर पुष्कराज हे तन्वी हर्बल्सच्या तन्वी घंटाळी ठाणे, तन्वी दादर सेंटरमध्ये प्रमुख डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. नाडी परीक्षण करून रुग्णांना उत्तम मार्गदर्शन करून ते रुग्णांना उत्तम गुण देत आहेत. हर्बल्स तन्वी पॅथी जगभरात पोहोचवणं हा त्यांचा उद्देश आहे. नागपूर, पुणे, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी पोहोचून ते रुग्णांना उत्तम मार्गदर्शन करून स्पेशल कॅम्प्स सुद्धा घेत आहेत. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हा पुष्कराज यांच्या कार्यप्रणालीचा मूलमंत्र आहे. खेडोपाडी पोहोचून रुग्णसेवा करणं हा त्यांचा ध्यास आहे. आपल्याला आरोग्यविषयक काही तक्रारी असतील तर आपण थेट या कार्यक्रमामध्ये विचारू शकता. डॉक्टर त्याची उत्तरं देतील. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. तन्वी हर्बल्सची जी औषधं आहेत त्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तन्वी शता आहे, त्याचप्रमाणे अनेक जी औषधं आहेत ती आपल्याला इतर वेळी सुद्धा उपयुक्त ठरतात. आपण सध्या स्क्रीनवर पाहत आहात, नंबर्स आहेत, ज्या ज्या ठिकाणी क्लिनिक्स आहेत तन्वीची तिथे फ्री चेकअप अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे त्याचे क्रमांक दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घेऊ शकता आणि अवश्य तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. कुठल्याही तक्रारी असतील, अगदी केसांपासून ते अगदी आपल्या नखापर्यंत पायाच्या कुठल्याही अडचणी असतील तर आपल्याला त्यावर मात करता येते तन्वी हर्बल्सच्या उपचारामुळे. घंटाळी ठाणे इथं तन्वीचं क्लिनिक आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. दादर सेंटरमध्ये सुद्धा जाऊ शकता तन्वीच्या आणि तिथे डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 20 ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी संतनगर इथे सुद्धा तन्वी स्पेशल कॅम्प भरवण्यात आलेला आहे. सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 या वेळामध्ये आपण तिथे जाऊ शकता आणि कुठल्याही आरोग्यविषयक तक्रारी असतील तर अवश्य तिथे तुम्हाला डॉक्टर आहेत, ते योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमच्या तक्रारी असतील त्या निश्चितच दूर होतील तन्वी हर्बल्सचे प्रॉडक्ट वापरून. तर चर्चेमध्ये या सगळ्या गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर पुष्कराज धामणकर यांच्याकडून. सर, पहिला प्रश्न आहे की तन्वी शता हे खूप उपयुक्त टॉनिक आहे, तर हे सर्वांसाठी कसं उपयुक्त आहे त्याविषयी सांगाल? तन्वी शता याचा मुख्य जो प्रमुख भाग आहे तो शतावरी आहे, गुडूची शतावरी. आणि याच्यामुळे अन्नपचन नीट राहणं, रोज पोट साफ राहणं, रोज शांत झोप लागणं, त्याच्यामुळे तन्वी शता याला आपण पोटाचा मित्र असं म्हणू शकतो. नियमितपणे रोज 2 तन्वी शता जे रोज लोक घेतात ते शक्यतो आजारी पडतात. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष तन्वी शता आपल्या घरी ठेवणारे आणि आपल्या घरी रोज वापरणारे असे रोज वापर करते. आता जवळजवळ 3री-4थी पिढी आहे जी रोज तन्वी शता न चुकता घेते. आणि याचा परिणाम असा दीर्घकाळ दिसतो की सहसा या घरी अगदी लहान बाळांपासून वयोवृद्धांपर्यंत फारसे आजारी कोणी पडत नाही. त्याच्यामुळे तन्वी शता हे उत्तम टॉनिक म्हणून प्रत्येक घरोघरी आज प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचं कारण एवढंच आहे की तन्वी शता घेतल्यामुळे त्वचेची काळजी घेतली जाते. पोटाचे काही विकार असतील तर ते आपोआपच बरे होतात किंवा रोज नियमितपणे घेणाऱ्यांना पोटाचे विकार फारसे होत नाहीत. ऍसिडिटी, थकवा, अशक्तपणा, केसांच्या काही समस्या असतील, झोपेच्या काही तक्रारी असतील, रक्तप्रवाह सुरळीत राहणं हेही एक तन्वी शताचं काम आहे. टाचांची दुखी किंवा हातापायांची जळजळ होणं, हातापायाला विशिष्ट पद्धतीने काही व्यक्तींमध्ये घाम येतो तर तोही आपल्याला बंद झालेला दिसू शकतो. तर हे मला वाटतं की तन्वी शता जे नियमितपणे घेतात त्या सगळ्यांना याचे फायदे आणि अनुभव आलेले आहेतच. पण जे रोज तन्वी शता घेत नाहीत त्यांनी न चुकता तन्वी शता घ्यावं की जेणेकरून त्यांना पुढच्या त्यांचा आयुष्यभराचा जो कालावधी आहे तो अजून त्यांचा चांगला जाऊ शकतो, चांगल्या रीतीने ते पार करू शकतात, निरोगीपणे पार करू शकतात. म्हणूनच तन्वी शताला आम्ही पोटाचा मित्र असं साधारण सगळेजण समजतात. त्याचं कारण हेच आहे की तन्वी शता हे उत्तम टॉनिक आहे आणि ते सर्व पोटाच्या व्याधी किंवा पोटाच्या व्याधींव्यतिरिक्त सुद्धा जे काही अन्य छोट्या मोठ्या काही प्रकृतीच्या कुरबुरी आहेत त्या सगळ्या बऱ्या करतात. म्हणूनच तन्वी शता हे उत्तम आणि श्रेष्ठ आणि दर्जेदार असं तिन्ही मला वाटतं की याची मी वैशिष्ट्य सांगेन की ते टॉनिक म्हणून काम करतं. अगदी डॉक्टर, तुम्ही आता उल्लेख केला की पोटाच्या व्याधींसंदर्भात सुद्धा हे उपयुक्त आहेत. तर गॅसेस आहे किंवा पोटफुगीवर काय कॉम्बिनेशन्स आपण घेतलं तर फायदेशीर आहे?
जे रोज नियमितपणे तन्वीशता घेतात त्यांना फारसं गॅसेस आणि अपचन नाही होऊ शकत. अच्छा. पण जर का काही वेगळं खाण्यामध्ये आलं, तळलेलं काही खाण्यामध्ये आलं, काही वात प्रकृती वाढवणाऱ्या गोष्टी खाण्यामध्ये आल्या आणि त्या जास्ती प्रमाणात खाल्ल्या गेल्या किंवा ते खाल्ल्यानंतर थोडासा व्यायाम नाही झालाय किंवा ते पचलं नाहीये नीट, तर यासाठी वातशांती हे तन्वीशतासोबत घेणं अत्यावश्यक आहे. आणि तन्वी ज्येष्ठा नावाची गोळी उपलब्ध आहे. तर तन्वीशताच्या 2 गोळ्या तर तुम्ही रोज घ्यायच्याच आहेत. पण ज्या ज्या वेळेला पोटाच्या तक्रारी असतील, म्हणजे गॅसेस होत आहेत, अपचन होत आहे, पोटदुखी होतीये, पोट नियमित रोज साफ होत नाहीये, तर त्या सगळ्यांसाठी वातशांतीची 1 गोळी सकाळ संध्याकाळ आणि तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी रोज सकाळ संध्याकाळ असं नियमितपणे आम्ही त्यांना घ्यायला सांगतो. अगदी डॉक्टर, हल्ली आपण पाहतोय की अनेकांना पिंपल्सचा त्रास खूप जास्त प्रमाणावर होतोय, तर त्यासाठी काय कॉम्बिनेशन्स घ्यायला हवेत, काय औषधं आहेत वेगळी तन्वीची? चेहऱ्याच्या तक्रारींमध्ये सर्वात प्रामुख्याने म्हणजे तरुणाईमध्ये पिंपल्स येणं, उष्णता चेहऱ्यावरची वाढणं, मुरम, पुटकुळ्या आणि त्वचा काळवणं हे सुद्धा बरेचदा आढळून येतं. याच्यासाठी औषध तेच आहे की रोज तन्वीशताच्या 2 गोळ्या दिवसातून 2 वेळा, ज्यांना जास्ती मुरम आणि पुटकुळ्या किंवा ज्यांना जास्ती पिंपल्स आहेत त्यांनी 2 गोळ्या दिवसातून 2 वेळा घ्यायच्या. तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी दिवसातून 2 वेळा घ्यायची. यांनी त्यांचं पोट नियमितपणे साफ राहणं किंवा माउथ अल्सर न होणं, कारण तोही एक महत्वाचा भाग आहे. म्हणून तन्वीशता आणि तन्वी ज्येष्ठा त्यांनी न चुकता घ्यायचं. कुकुंबर जॉय नावाचं लोशन त्यांना उपलब्ध आहे. तर हे कुकुंबर जॉय लोशन रोज न चुकता दिवसातून 2 वेळेला फेस वॉश म्हणून वापरायचं. ओल्या चेहऱ्याला हे साधारण रोज 4 किंवा 5 ड्रॉप्स घ्यायचे हातावरती, संपूर्ण चेहऱ्याला चोळून लावायचं. पुढच्या 2-5 मिनिटांनी ते धुवून टाकायचं आणि ते धुतल्यानंतर चेहऱ्याला एक स्किन क्रीम आणि घृत क्रीम अशी 2 प्रकारची क्रीम आहेत. तर ही दोन्ही क्रीम पैकी ज्याची तेलकट खूप त्वचा आहे त्यांनी फक्त स्किन क्रीम वापरायचं, पण ज्याची थोडी कोरडी त्वचा आहे त्यांनी घृत क्रीम सुद्धा वापरू शकतात. ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांनी मात्र नक्कीच तन्वीचं स्किन क्रीम वापरायचं. तन्वीचं स्किन क्रीम नुसतं चेहऱ्यावरती लावण्यासाठी नाहीये, तर ते कुठे भाजलंय, कापलंय, कधीतरी अंगावरती कुठेतरी त्वचेला डाग निर्माण झालाय, हातापायांवरती सुद्धा कधी कधी त्वचा काळवणली असं लक्षात येतं. तर या सर्व ठिकाणी कुकुंबर जॉय लोशन आणि तन्वी स्किन क्रीम ते वापरू शकतात. पण स्पेशली ते चेहऱ्यासाठी वापरलं तर त्याचा दीर्घकाळ त्यांना फायदा मिळू शकतो. फक्त एवढंच आहे की औषधं पोटात घेणं आणि तन्वीचं कुकुंबर जॉय लोशन आणि तन्वीचं स्किन क्रीम हे नियमितपणे वापरणं, मला वाटतं की हे जास्ती महत्वाचं आहे. अगदी डॉक्टर, आपण या सगळ्या गोष्टींविषयी सांगितलं की पिंपल्सवर तन्वीचे उपचार कशा पद्धतीने उपयोगी आहेत ते सांगितलं, पण त्याचबरोबर अनेक त्वचा विकार सुद्धा आहेत, तर त्यावर तन्वी उपचार कसे उपयुक्त आहेत? बरेचदा असं होतं की तन्वीचे उपचार त्वचा विकारांसाठी घेण्यासाठी लोक सर्व ठिकाणी जाऊन आल्यानंतर जेव्हा आमच्याकडे येतात, म्हणजे ती क्रॉनिक केस झालेली असते, खूप त्याचा दीर्घ काळ त्या उलटून गेलेला असतो. पण तरी सुद्धा सुरुवातीला आम्ही प्रत्येकाला, जेव्हा असं लक्षात येतं की ही खूप जुनी झालेली त्वचा विकारांची केस आहे, तेव्हा तन्वीशताच्या 2 गोळ्या दिवसातून 3 ते 4 वेळेला घ्यायला सांगतो. जिथे जिथे खाज येते तिथे शक्यतो खाजवण्यापूर्वी किंवा न खाजवता त्यांना उपटन जॉय नावाच्या लोशननी ती त्वचा धुवायला सांगतो, की जेणेकरून तिथे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी किंवा हळूहळू टप्प्याटप्प्याने ती खाज येणं बंद होऊ शकतं. त्याच्यामुळे तन्वीशता पोटात घेणं, उपटन जॉय लोशननी तिथलं जो स्किनचा जो भाग आहे तो स्वच्छ करणं, सोबत पोटामध्ये वातशांती याची 1 गोळी दिवसातून 1 ते 2 वेळेला नियमितपणे घेणं, शतजीवंती याची दिवसाला अर्धी गोळी दिवसातून 2दा किंवा रोज रात्री 1 गोळी घेणं, आणि संथकफ नावाची जी सर्वात मोठं औषध आहे, जेव्हा जेव्हा स्किन क्रीम असते तेव्हा म्हणजे स्किनच्या काही इश्यूज असतात तेव्हा तन्वीशतासोबत संथकफ आम्ही घ्यायला सांगतो, की जेणेकरून अंगाला खाज येणं आणि आतून ती जी काही जखमा आहेत त्या भरून निघणं, याच्यासाठी तन्वीशतासोबत संथकफ घेणं हे तसं अत्यावश्यक ठरतं. क्रीम लावायचंच असेल तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे घृत क्रीम ते नक्कीच लावू शकतात. घृत क्रीम साधारण एकदा लावलं की पुढचे 3 ते 4 तास त्यांच्या त्या त्वचेमध्ये मुरण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे हे लावलं की तेवढा वेळ रिकामा ठेवायला आम्ही पेशंट्सना नक्कीच ठेवायला सांगतो, की जेणेकरून त्यांची त्वचेचे जे विकार आहेत ते लवकरात लवकर आणि जलद गतीने भरून निघावे, हा त्याच्या मागचा हेतू असतो. अगदी डॉक्टर, खूप छान पद्धतीने आपण मार्गदर्शन करत आहात. तुम्हाला सुद्धा जर आरोग्यविषयक कुठल्याही तक्रारी असतील तर त्वरित आता आमचा स्टुडिओ क्रमांक फ्लॅश होतोय,
02266843333 या क्रमांकावर आपण आता थेट कार्यक्रमामध्ये फोन करू शकतात आणि आपला प्रश्न विचारू शकतात. डॉक्टर आपल्याला लगेचच मार्गदर्शन करतील. डॉक्टर पुष्कराज, आपले तन्वीची जी क्लिनिक्स आहेत हर्बल्सची, ती नेमकी कुठे कुठे आहेत त्याविषयीची सुद्धा माहिती द्या. तन्वीचं मुख्य क्लिनिक ठाण्याला घंटाळी देवी मंदिरचा परिसर आहे, तिथे घंटाळी प्रसाद बिल्डिंग मध्येच आहे. त्याच्यानंतर त्याची दुसरी जी मुख्य ब्रँच आहे ती दादर वेस्टला प्लाझा सिनेमा समोर आहे. दोन्ही ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्याला ना कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे. अरुण सांगळे आहेत मनमाडहून. नमस्कार अरुणजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की सर्व शरीर एकदम म्हणजे मीडियम आहे, जास्त काळा नाही, पण चेहरा काळा होता. नमस्कार. आपला प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज कमी ठेवा. म्हटलं मी टीव्ही बघतोय, टीव्हीवरती चालू आहे, तर माझा चेहरा नेमका काय सर वाटतोय याला? हा, नमस्कार. चेहरा काळा वाटतोय. आपलं वय काय साधारण? वय माझं आता 54. आणि काम काय करता? मी एसटी महामंडळामध्ये वाहक म्हणून. अच्छा, एसटी महामंडळात आहात. ओके डॉक्टर. हो, मला वाटतं की त्यांना आता मी कार्यक्रमात सांगितलेलं आहेच. काका, तुम्ही आजपासून म्हणजे अगदी आजच पासून तन्वीशताच्या 2 गोळ्या दिवसातून 2दा किंवा 3दा घेणं सुरू करा आणि यासोबत तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी सकाळ संध्याकाळ घेणं सुरू करा. परत सांगतो, तन्वीशताच्या 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा आणि तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू करा. कुकुंबर जॉय नावाचं लोशन तुम्हाला उपलब्ध आहे. त्या कुकुंबर जॉय नावाच्या लोशननी चेहरा स्वच्छ धुवायचा दिवसातून फक्त 2च वेळेला आणि ओल्या चेहऱ्याला साधारण 4 किंवा 5 ड्रॉप्स एवढं एका वेळेला प्रमाण ठेवू शकता. आणि यानंतर तुम्ही तन्वीचं स्किन क्रीम तुमच्या चेहऱ्याला दिवसातून 2दा लावायचंय. क्रीम लावलं की पुढचा 1 तासभर ते क्रीम पुसायची किंवा धुवायची काही आवश्यकता नसते. आपल्या तुमच्या त्या त्वचेमध्ये ते आपोआपच मुरेल. हे सगळं तुम्हाला साधारण चालू केल्यापासून पुढचे 90 ते 100 दिवस सुरू ठेवायचंय आणि मग कदाचित 90-100 दिवसापूर्वीच तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवेल. पण तरी सुद्धा न चुकता तुम्ही साधारण पुढचे 3 महिने, 90 दिवस याचा अर्थ 3 महिने तुम्ही ते सुरू ठेवायचं आणि मग तुम्ही त्याचं प्रमाण कमी करू शकता. म्हणजे रोज लावता ती गोष्ट तुम्ही आठवड्यातून 3 किंवा 4 दिवस लावू शकता आणि रोज तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेला घेऊ शकता. पण थोडं पोटात औषधं घेणं आणि चेहऱ्यावरचे जे दोन्ही पर्याय सांगितले, लोशननी चेहरा स्वच्छ करणं आणि क्रीम लावणं, हे लगेच त्वरित बंद करू नका. ते पुढचे 3 ते 6 महिने तसंच कमी प्रमाणात का होईना पण सुरू ठेवायचं. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. डॉक्टर, आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे. वंदना फडके यांचा फोन आलेला आहे. नमस्कार वंदनाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर पुष्कर धामणकर, मी प्रोफेसर फडके बोलते. मी तुमच्याकडे कायमची मेंबर आहे. माझं सध्या लॉकडाऊनमध्ये मला येता येत नाहीये. माझ्या पोटाला भयंकर दुखतात. मला रात्रीची झोप काय अजिबात लागत. 11 वाजता जी आडवी पडते ना, ती पहाटे 6:30ला झोप लागते. आणि मला ठाण्याला यायला पॉसिबल होत नाहीये. तर मला प्लीज काय औषध सांगा ना. सांगतो. मला माहितीये खरं, ह्या नेहमी येणाऱ्या पेशंट आहेत. वंदनाताई, तुम्ही औषध म्हणजे ऍक्च्युली तुमच्या घरी असेलच, तर तुम्ही फक्त तन्वीशताच्या 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा किंवा 2 गोळ्या दिवसातून 4 वेळा आणि तेवढंही शक्य नाही झालं तर फक्त रात्री झोपता झोपता 4 गोळ्या घ्यायच्या. तन्वी ज्येष्ठाची रात्री झोपता झोपता 1 गोळी घ्यायची आणि वातशांतीची रोज रात्री झोपताना 1 गोळी घ्यायची. एवढं सध्या न चुकता करा. केतकी तेल तर तुमच्याकडे नक्कीच असेल, पण समजा काही कारणाने केतकी तेल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर पुन्हा एकदा सांगतो की केतकी तेल सुद्धा रोज अर्धा चमचा तुम्ही दोन्ही गुडघ्यांपासून तळ पायापर्यंत न चुकता लावायचं. आणि मला वाटतं की एवढं जर का केलं तर तुम्हाला आजपासून शांत झोप लागू शकते. तन्वीशताच्या 4 गोळ्या रात्री झोपताना, तन्वी ज्येष्ठा आणि वातशांतीची प्रत्येकी 1 गोळी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर नक्कीच घ्या, जेणेकरून तुमची जी अपूर्ण राहिलेली झोप आहे ती पूर्ण व्हायला आजपासून सुरुवात होऊ शकते. अगदी डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की तन्वी सेंटर्स कुठे कुठे आहेत, तन्वी हर्बल्सची क्लिनिक्स, तर त्याविषयी आपण माहिती देत होतात. तन्वीचं मुख्य जे क्लिनिक आहे ते घंटाळी ठाणे येथे आहे. तन्वीची दुसरी ब्रँच जी मुख्य आहे ती दादर वेस्टला प्लाझा सिनेमा समोर आहे. ठिकठिकाणी तन्वीची सेंटर्स सुरू आहेत. तन्वीची सेंटर्स याही पूर्वी सुरू होती, पण पॅन्डेमिकच्या काळामध्ये तन्वीची काही सेंटर्स तिथे डॉक्टरांची अल्प सुविधा आहे. म्हणजे आठवड्यातून पूर्वी रोजच डॉक्टर असायचे, ते आता काही आठवड्यातून एकदा किंवा
पॅन्डेमिक सारखी सिच्युएशन आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांच्या वेळा थोड्याशा बदलल्यात. पुण्यामध्ये तन्वीचं क्लिनिक आहे, नवी मुंबईमध्ये तन्वीचं क्लिनिक आहे. त्यांच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती तर फ्लॅश होतच आहे. येणाऱ्या 20 तारखेच्या बुधवारी मी स्वतः पुण्याला संतनगर अरण्येश्वर येथे सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 या वेळेत असणार आहे. आणि 19 तारखेच्या मंगळवारी खांदा कॉलनी न्यू पनवेल येथे मी दुपारी 1 ते 3:30 या वेळेमध्ये असणार आहे. तर मला वाटतं की या अशा ठिकठिकाणी तन्वीचे जे क्लिनिक्स आहेत तिथे जाऊन प्रत्येकाने ज्यांना मला भेटायचं आहे, इतर डॉक्टरांना भेटायचं आहे, त्यांना संपर्क नक्कीच साधू शकता. शिवाय तन्वीची घरी बसून सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून डॉक्टर मेधा मॅडम, मानसी मॅडम आणि रुचा मॅडम यांची थेट भेट होऊ शकते. त्यांचे व्हॉट्सअप नंबर मला वाटतं की आपल्या स्क्रीनवरती फ्लॅश होतच असतील, तर ते प्रत्येकाने नोट करून घेतले आणि त्यांच्याशी त्या बाबतीत संपर्क साधला तर या तिन्ही डॉक्टर मॅडमकडून त्यांना त्याचं नक्की त्वरित जलद गुण मिळणारं असं कॉम्बिनेशनचं औषध मिळू शकतं. अगदी डॉक्टर, आपल्याला फोन आलेला आहे. सुधा पाटील यांचा फोन आलेला आहे डोंबिवलीहून. नमस्कार सुधाजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे की माझं वय आता 78 पूर्ण आहे. बरं. हा, पण मला काहीही तक्रार नाहीये, माझी तब्येत एकदम उत्तम आहे. म्हणजे मी थोडंसं योगा करते, थोडा हलकासा व्यायाम करते घरामध्ये आणि थोडंसं चालणं पण असतं माझं. दिवसातनं 1 तासभर तरी माझं बाहेर चालणं होतं. बाकी मला ऍसिडिटी, खोकला, कफ हा कसलाही त्रास नाही, ताप येणं नाही, अंग दुखणं नाही, गुडघे दुखणं नाही, यातलं काहीच नाहीये मला. झोप मला चांगली लागते, भूक चांगली लागते, व्यवस्थित मी जेवते आणि इकडचं तिकडचं बाहेरचं असलं काही खात, फक्त घरचंच अन्न खाते. मी स्वतः शिजवते आणि खाते. फक्त माझी एकच तक्रार आहे आता ह्या सगळ्यात, की माझ्या अलीकडे ह्या 6 महिन्यात हातावर खूप सुरकुत्या पडल्या आहेत. मला कळत नाही की इतक्या सुरकुत्या कशा काय माझ्या हातावर, पायावर नाही, तोंडावर नाहीये किंवा गळ्यावर वगैरे नाही, पण माझ्या कोपरापासून पुढे हातापर्यंत एवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत की मला ते मनाला थोडं कसं तरीच वाटते की असं कसं काय, हे काय कारण असावं याचं, मग ह्याच्यासाठी काय औषध घ्यायला पाहिजे सांगितलं तर. हा, नक्कीच. सगळ्यात पहिलं तुमचं कौतुक मला वाटतंय की तुम्ही सांगितलं की तुम्हाला फारसा काही त्रास नाहीये आणि आता जी किरकोळ तुम्ही मला तक्रार सांगितली ती मी असं समजतो की ती किरकोळच आहे, कारण ती तुम्हाला तन्वीची औषधं घेऊन पूर्ण त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. याच्यासाठी तुम्हाला रोज 2 तन्वीशताच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ मी घ्यायला सांगणार आहे. वातशांतीची रोज रात्री झोपताना 1 गोळी घ्यायला सांगणार आणि तन्वी लिव्हा नावाची एक गोळी आहे, त्याची रोज 1 गोळी तुम्ही उपाशीपोटी सकाळी घ्यायची. यानंतर तुम्ही रोज तन्वीचं घृतक्रीम तुमच्या संपूर्ण म्हणजे तुमचं जे एल्बो पासून तुमच्या बोटांपर्यंत जिथे जिथे तुम्हाला सुरकुत्या पडलेत असं वाटतंय तिथे रोज ते जिरेल अशा बेताने ते मालिश करायचं. शक्यतो दिवसातून 1 किंवा 2 वेळा तुम्ही ते करत जा. आणि पोटाचा मित्र असल्यामुळे म्हणजे ह्या सगळ्यात तशा म्हटलं तर पोटातून निर्माण होणाऱ्या तक्रारी आहेत, त्याच्यामुळे पोटाचा मित्र या असल्यामुळे तुम्ही तन्वीशताच्या 2 गोळ्या दिवसातून 3 वेळेला तरी न चुकता घ्या. पुढचे 2 ते 3 महिने औषध न चुकता घ्या. दरम्यानच्या काळात जर का तुम्हाला शक्य झालं तर येऊन मला ठाण्याला प्रत्यक्ष भेटू शकता किंवा फोनच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी, मानसी मॅडम, रुचा मॅडम किंवा मेधा मॅडमशी सुद्धा थेट संपर्क साधून तुमच्या पुढचे प्रकृतीचे म्हणजे 1 महिन्यानंतर असं झालं की तुम्हाला थोडासा आराम पडलाय तर आता मी काय करायचं, तर औषधं कमी करायची आहेत की बंद करायची आहेत हे त्या डॉक्टरांना ठरवण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती त्यांच्याशी संपर्क नक्कीच साधू शकता. तन्वीच्या हेड ऑफिसमध्ये सुद्धा जर का काही कारणाने तुमचा या डॉक्टरांशी संपर्क नाही झाला तर मला वाटतं की तुमच्या सारख्या असंख्य लोकांना मी हेही सांगू इच्छितो की रोज असंख्य कॉल येतात, त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीशी जर का एखाद्या गोष्टीचा रिप्लाय नाही आला तर तन्वीच्या हेड ऑफिसचा जो नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही एकदा संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला त्वरित त्या नंबरवरून का होईना पण डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो डोस तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याची सुविधा तिथेही निर्माण केलेली आहे. अगदी. डॉक्टर आपल्यासोबत आहेत स्वाती पुण्याहून. नमस्कार स्वातीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो. मला व्हेरिकोज वेन झाले आहेत पायांना, खूप पाय दुखतात. माझं वय आहे 47, तर त्यात तन्वीचं काय कॉम्बिनेशन आहेत का व्हेरिकोज वेनसाठी? हो, आहेत. स्वाती मॅडम, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो की मी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी लक्ष्मी रोडला सिटी पोस्टापाशी खरे आयुर्वेदिक स्टोअरमध्ये येतो. नेमका परवाच मी पुण्यामध्ये होतो. पण तुमच्यासाठी दुसरी संधी आहे की जर का तुम्हाला शक्य असेल तर येणाऱ्या 20 तारखेच्या बुधवारी तुम्ही अरण्येश्वरला संत नगरमध्ये जो शतायू आयुर्वेदिकचा नंबर तुम्हाला फ्लॅश होतोय तिथे येऊन तुम्ही भेटू शकता. तोपर्यंत घरी औषधं काय घ्यायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे.
की तुम्ही रोज 2 तन्वीशता सकाळी आणि रात्री झोपताना घ्यायच्या. सकाळी शक्यतो उपाशी पोटी, रात्री शक्यतो रात्रीच्या जेवणानंतर आणि अर्थातच झोपेपूर्वी. शतजीवंतीची रोज रात्रीच्या जेवणानंतर 1 आणि वातशांतीची प्रत्येकी 1 गोळी सकाळी आणि 1 गोळी रात्री तुम्ही घ्यायचे. तुमच्या पायांना तळपाया म्हणजे गुडघ्यापासून तळपायापर्यंत तुम्ही नियमितपणे केतकी तेल चोळायचं. अगदी रोजच केतकी तेल तुमचं रात्रीच्या झोपेपूर्वी आणि सकाळी अंघोळीपूर्वी अर्धा चमचा म्हणजे साधारण 6 ते 8 थेंब तुमच्या गुडघ्यापासून तळपायापर्यंत तुम्ही चोळून ते जिरतील एवढ्या बेताने तो तुम्ही मालिश करायचंय. आणि अंघोळीनंतर किंवा एकदा दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा एकदा घृतक्रीम तुम्ही तुमच्या पायानं चोळायचंय. जर का हे तुम्ही नियमितपणे कॉम्बिनेशन केलं तर मला वाटतं की तुमच्या अल्पावधीमध्ये तुम्हाला त्याचा गुण येऊ शकतो. फक्त आंबट चवीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, तळलेले आणि मसालेदार पदार्थ आणि शक्यतो पालेभाज्यांचं सेवन थोडंसं अत्यल्प प्रमाणात ठेवा की जेणेकरून तुम्हाला गुण त्याचा जलद गतीने मिळू शकतो. अगदी. डॉक्टर, तन्वी ज्येष्ठाची टॅबलेट आहे ती कशा प्रकारे गुणकारी आहे त्याविषयी सांगाल? तन्वी ज्येष्ठा हे डायजेस्टिव्ह टॉनिक आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे हे काय करतं तर तुमचं अन्न पचन चांगलं करतं. म्हणजे तुम्ही कुठलाही घास म्हणजे कुठल्याही अन्नाचा घास म्हणजे अगदी चिप्स असतील, बिस्किट असतील, खरं म्हणजे हे खाऊ नयेच, पण चुकून खाण्यामध्ये आलं किंवा ज्यांना सवय आहे त्यांनी हे अन्न खाल्ल्यापासून जे अन्न पचन होईपर्यंत जी काही प्रोसेस असते त्याच्यामध्ये जो काही अडथळा निर्माण होतो तो सगळा तन्वी ज्येष्ठाने पूर्णपणे रिकव्हर होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर तन्वी ज्येष्ठा हा त्रास असेल म्हणजे तोंडात वारंवार फोड येत आहेत, खूप उष्णता वाढलेली वाटतेय, पोट साफ होत नाहीये आणि पोट साफ होत नसण्यापासून मूळव्याधीपर्यंतच्या ज्या काही तक्रारी असतात या सगळ्या तक्रारी पोटाच्या व्याधींमध्ये येतात किंवा अन्नपचन नीट होत नाहीये अशा मला वाटतं की या फॉर्म मध्ये त्या येतात. त्याच्यामुळे न चुकता तुम्ही तन्वीशता 2 गोळ्या आणि तन्वी ज्येष्ठाच्या 2 सकाळ संध्याकाळ गोळ्या घेतल्या तर तुमचं अन्नपचन नीट होऊ शकतं. तुम्हाला गॅसेस, अपचन, पोटाचे विकार किंवा पोट साफ व्हायला खूप काही तुम्हाला प्रयत्न करावे लागत असतील तर तेही तुमचे तन्वी ज्येष्ठा आणि तन्वीशताचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला अगदी सकाळी उठल्यावरतीच रोज पोट हलकं वाटेल इतकं साफ होऊ शकतं. पण यासाठी मात्र तुम्हाला रोजच त्या गोळ्या थोडे महिने घ्याव्या लागू शकतात आणि मग औषधांचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच कमीही होऊ शकतो. मी जिथे जिथे आता सांगितलं की मी जिथे जिथे उपलब्ध आहे तिथे तिथे मला येऊन भेटू शकता आणि फोन जे तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत व्हॉट्सअप नंबर त्या डॉक्टरांच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला पुढचं साधारण 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर काय करायचं हे याचं रिप्लाय तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. अगदी डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य हे चांगलं राहू शकतो, आपण निरोगी राहू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला जर तन्वी क्लिनिकला संपर्क साधायचा असेल, डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल तर सध्या संपूर्ण तन्वी हर्बल्स क्लिनिकचे नंबर्स आणि पत्ते हे आमच्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत, ते त्वरित लिहून घ्या आणि अवश्य डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टर पुष्कराज सर, आपण वेळात वेळ काढून खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती दिलीत, अनेक पद्धतीचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.